ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांचा कांदिवलीमध्ये रोड शो सुरू आहे। त्यांच्यासोबत मनसेचे नेते नयन कदम, भाजपचे आमदार अतुल भातखळकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते इंद्रपाल सिंग यांच्यासह महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीत सहभागी आहेत। सराफनगरमधून हा प्रचार सुरू झाला आणि सुरभी सर्कलपर्यंत हा प्रचार दौरा असेल। महाराष्ट्रातील एकूण 11 जागांवरती आज मतदान होत आहे। राज्याचं नव्हे तर देशाचं सर्वांचं लक्ष बारामतीवर लागलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुंबईतील उत्तर मुंबई इथे पीयूष गोयलचा रोड शोला सुरुवात झालेली आहे। सध्या जर आपण माझ्या मागे पाहिलं मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। चांगलाच गोयलांना प्रतिसाद मिळत आहे। ही रोड शो सध्या कांदिवली पूर्व इथे सुरू आहे। या मार्गावर स्थानिक नागरिकांकडून गोयल यांचा पुष्पहार घालून तसंच शाल श्रीफाल देऊन स्वागत करण्यात येत आहे। आपल्यासोबत या संदर्भात आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश कनकरजी आहे। गणेशजी काय सांगणार, आज देशाचं सर्वांचं लक्ष बारामतीवरती लागलेलं आहे। महाराष्ट्रातील एकूण 11 जागांवरती निवडणूक हे मतदान होत आहे। बघा, असं आहे की या टप्प्याचं मतदान हे खरोखर रोमांचक झालेलं आहे। पण तुम्ही बारामतीचा विषय काढला तर तुम्हाला एवढंच सांगतो की शरद पवार यांनी आयुष्यभर जे राजकारण केलं, या राजकारणाचा शेवट हा पराभवाने होणार आहे। नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथे आपलं मतदान बजावलेलं आहे, असं पता यावं। बघा, असं आहे, मतदान करणं आपला अधिकार आहे। तुम्ही पाहिलं असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या वेळेला मतदानाला जात होते, काय लोकांचा उत्साह होता, प्रचंड। म्हणजे कुणी कल्पना केली नसेल या पद्धतीनं माननीय पंतप्रधान मोदीजींना प्रतिसाद मिळतोय। आणि आम्ही जे म्हणत होतो ना, आम्ही साधारणतः वर्षभरापूर्वी म्हटलं की अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार आमचा आता नारा राहिलेला नाही, तर हा देशभरातल्या जनतेनं स्वतःहून सुरू केलेला नारा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीप पवार सह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई।